मनसेचे नेते आणि कालपर्यंत मी प्रवक्ते म्हणायचो ते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत. प्रकाश महाजन हा काही तसा साधासुद्धा व्यक्ती नाही. प्रकाश महाजन हे देशाला प्रभावित केलेल्या प्रमोद महाजन यांचे लहान बंधू आहेत. एका प्रमोद महाजन यांच्या घराण्यातून आलेले प्रकाश महाजन सुरुवातीला भाजपमध्ये होते, नंतर काही काळ शिवसेनेत होते आणि नंतर मनसेमध्ये ते बराच काळ स्थिरावले सुद्धा. मात्र मनसेमध्ये सुद्धा काल त्यांचं नाराजीचे जो प्रकार आहे तो समोर आला होता. त्यामुळे आज आपण त्यांच्याशी या सगळ्या विषयावरती चर्चा साधणार आहोत. मात्र त्यांच्या कुटुंबापासून ते इतरत्र सर्वत्र माहिती घेतोय. हे जे आहे ते प्रकाश महाजन यांचं घर आहे, जे छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपास परिसरामध्ये आहे. आणि त्यांच्या घरामध्ये आल्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा फोटो लक्ष वेधून घेतो. तो फोटो म्हणजे हा आत्ता आपल्या समोर असलेला फोटो आहे, ज्यामध्ये प्रमोद महाजन आपल्याला मध्यभागी बसलेले पाहायला मिळत आहेत. त्यानंतर प्रकाश महाजन आहेत आणि त्यानंतर त्यांचे सर्वात लहाने बंधू प्रवीण महाजन आहेत. आणि इकडं जर बघितलं आपलं तर इथं या दोन्हीही प्रकाश महाजन यांच्या बहिणी आहेत. ज्या सगळ्यात शेवटच्या आहेत त्या गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी होत्या आणि मध्यभागी इथं जर बघितलं आपण तर प्रकाश महाजन यांच्या आई आहेत. आता आपण प्रकाश महाजन यांच्याशी बोलणार आहोत. हा सगळा फोटो जो आहे तो त्यांच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा आलेख आहे. काय वाटते काका तुम्हाला हा फोटो बघितल्यावर? बरेचसे सदस्य आता नाही आहेत, वाईट वाटतं. दोन बहिणी आहेत आणि मी आहे. आता आई वडील दोन भाऊ दोघेही तुमच्यातून निघून गेले. हो, पण एक मोठा लोकनेता तुम्ही हरवलेला आहे, त्याबद्दल काय वाटतं? खूप वाईट वाटतं. म्हणजे माझ्यासमोर जे मी मृत्यू पाहिले ते वडील, आई, दोन भाऊ, दोन मेहुणे, जवळपास घरातली एक करती पिढी निघून गेली. काल जे तुमच्या बाबतीत नाराजी नाट्य घडलं, प्रमोद महाजन हयात असते किंवा सगळा हा कुटुंब काबिला व्यवस्थित असता तर तुमची शानो शौकत काही वेगळी असली असती. नाही, नाराजी नाट्य नव्हतं ते. नाट्य हा शब्द वापरून माझ्या वेदनेला तुम्ही, ठीक आहे, तो मागे घेतला शब्द. मी काही मीडियाकडं हे रडगाणं घेऊन गेलो नाही. मीडियाला ज्यावेळेस कळालं की मी तिथल्या ह्याच्यात नाही आहे त्यावेळेस त्यांना खूप आश्चर्य वाटलं. आणि मग मीडिया माझ्याकडे ज्यावेळेस चौकशीला आला त्यावेळेस माझाही भावनेचा आवेग हा एकदम उफाळून आला. कारण शेवटी मी राजकारण पोटाला चिमटा देऊन करतो. मी मनसेचा प्रवक्ता आहे म्हणून कधी माझं छापील कार्ड दिलं नाही. मी कोणत्या मंत्र्याला जाऊन भेटलो नाही की माझं हे काम करा, कोणत्या अधिकाऱ्याला मी भेटलो नाही. एक काम व्हावं मराठीसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, हिंदू धर्मासाठी. आणि एक ही झाली तुमची भूमिका. पण प्रमोद महाजन हयात असते तर ती कुठल्या स्टेजला सर्वोच्च पदावरती सुद्धा आज असली असते तर त्यावेळेला तुमची शानो शौकत वेगळी असली असती, हा मूळ प्रश्न. हे असं नाही आहे. प्रमोद महाजननी जे काही कमवलं ते स्वतःच्या हिमतीवर राजकीय कमवलं. पण इतर पक्षासारखं परिवारवाद त्यांनी काही केला नसता. मी आयुष्यात प्रमोद महाजनचं ऑफिस दिल्लीतलं कोणचं पाहिलं नाही. मी घरी गेलो ती गोष्ट वेगळी, पण ते कार्यालय म्हणजे बऱ्याच खात्याचे मंत्री होते, ते कुठं बसतात, त्यांचं ऑफिस काही मला काही माहिती नाही. ते त्यांना आवडतही नव्हतं. म्हणजे त्यांचा स्वभाव थोडा वेगळा होता. म्हणजे ही आठवण मी नेहमी सांगतो की त्यांचा स्वभाव कसा होता की ते परिवाराचं आणि राजकारणाचं थोडं वेगळं ठेवत होते. मी एक कामासाठी म्हणून एका मित्रासोबत दिल्लीला निघालो आणि नेहमीप्रमाणे मी दिल्लीत घरी फोन केला की बाबा मी ह्या गाडीनं येतो आहे तर मला घ्यायला कोणाला तरी पाठवा. तर अर्थात प्रमोद महाजनच्या स्वभावानं कुणाकुणाचे फोन आले ते त्यांचा मला फोन आला मोबाईलवर की तू कशाला येतो आहेस, तू येऊ नको, आत्ता कुठं आहेस तू? तर मी म्हणलं गाडी बडोदा स्टेशनवर उभा आहे, तिथंच उतर म्हणले. तर माझी एवढी ऑकवर्ड पोझिशन झाली. म्हणजे ते राजकारण आणि वैयक्तिक याचा अर्थ ते मोठे भाऊ म्हणून खूप चांगले होते, पण त्यांनी कधी असं मेळ घातला नाही की आपल्याला परिवाराला त्याचा फायदा मिळवून द्यावा. अर्थात मी कार्यकर्ता होतो, मी काही प्रमोद महाजनचा भाऊ म्हणून नव्हतो. मी जनसंघाचं काम केलं,
मी आणीबाणी भोगली, मी भाजपचंही काम केलं. त्याच्यामुळं अर्थात प्रमोद महाजनचा भाऊ म्हणून त्या काळात लोक अपेक्षा ठेवायची किंवा आता मोर्चाला जर कमी लोक, 5वा माणूसच नाही तर प्रकाश महाजन आला पाहिजे. पण ज्यावेळेस पक्षात पद द्यायची वेळ आली त्यावेळेस लोक म्हणू लागले प्रमोद महाजनच्या भावाला पद का द्यावं. मी हे बघलं. पण प्रमोद महाजननं मला जे काही शिकवलं, अर्थात जे काही वक्तृत्व कला जे शिकलो असेल मी, ते त्यांनीच मला शिकवलेली आहे. आणि आज त्याच्या बळावरच मी आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने थोडा बहुत लोक मला ओळखतात. बडोदा स्टेशनवरून तुम्ही उतरले आणि माघारी निघून आले? नाही, माझी हिंमत नाही झाली. रेल्वेतून उतरलो आणि घरी मागच्या दारानं जाऊन आंघोळ केली आणि तसाच आलो. विमानात बसून 1 वाजता संभाजीनगरला उतरलो. माझी काही त्यांच्या समोर जायची हिंमत झाली नाही. आणि त्यांचं मी मला नाही, कार्यालयच पाहिलं नाही मी त्यांचं कधी. आणखीन एक तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी असेट्स होती, ते म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, तुमचे दाजी गोपीनाथराव मुंडे. मी म्हणणं नाही, फार मोठ्या माणसाचं माझं नातेसंबंध होतं, याचा मला अभिमान आहे. अजूनही लोक त्यांचं नाव काढतात. त्यांच्या काळातला तो सगळा प्रवास आठवला आम्हाला. गोपीनाथरावनी सुद्धा खूप संघर्ष केला. म्हणजे सायकल रिक्षावर अशा प्रकारे जनसंघ भारतीय जनता पक्ष वाढवला आहे. गोपीनाथरावला ती यश काही सहजासहजी मिळालं असं नाही. दुर्दैवानं ज्यावेळेस ते यश पाहायचं असतं त्यावेळेस ते राहिले नाहीत. भाजप तुम्हाला का सोडावी लागली? नाही, आज मी भाजप सोडणं माझं काही मी तात्विक मतभेद असं काही नव्हतं. पण मला असं वाटलं की चला बाबा, आता लोक जर घराणेशाहीचा आरोपच करायलेत. मला सगळ्यात म्हणजे भाजप सोडून मी शेती करत होतो. मी काय, माझी काही नाराजगी नव्हती कोणावर. पण एके दिवशी मी पाहिलं की राज ठाकरे नावाचा एक सडपातळ व्यक्ती उठतो आणि तो बाळासाहेबाला सोडायची भाषा करतो, शिवसेना सोडायची भाषा करतो. मला वाटलं की अरे हा माणूस एवढं जर साहस करू शकतो तर मी का नाही करू शकत. नको, ठीक आहे, भारतीय जनता पक्षाला असं वाटतं ना की घराणेशाहीत प्रमोद महाजन, साधं पक्षाचं सरचिटणीस पद द्यायला लोक रडत होते. अरे पण आम्ही आणीबाणीत 1 वर्ष जेलमध्ये होतो त्यावेळेस आम्ही प्रमोद महाजनचे भाऊच होतो ना. पण ते लोकांना नको होतं. आणि ज्यावेळेस राज ठाकरेंना विचार केला तर मी त्यांच्याशी जुळलं बोलो. पण अर्थात आमचा स्वभाव काही मी सैनिक माणूस आहे. मला राजकारण करता येत नाही. मी आपल्या हातात तलवार दिली, जाऊन लढा, मारा. पण ते राजकारणापायी माझा बळी गेला म्हणून मला पक्षाची हकालपट्टी झाली. नाही, मनसेतून मी शिवसेनेत गेलो पण मन नाही रमलं. मी काही कुणावर आरोप न करता मी गपचूप घरी बसलो. पण 10 वर्षानंतर पुन्हा असं वाईट वाटतंय. राजसाहेबांना वाटलं आणि मलाही वाटलं, तर राजसाहेबांनी बोलावलं. आम्ही त्यांच्याशी पुन्हा जॉईन झालो. प्रकाश महाजन म्हणाले होते की राज ठाकरेंचं नाव माझ्या कपाळावरती कोरलं गेलेलं आहे. हा फोटो खूप काही सांगून जातो. प्रकाश महाजन यांच्या घरामध्ये लावलेला हा फोटो आहे. वरती राज ठाकरेंचा फोटो आणि त्याखाली प्रकाश महाजन बसलेले आहेत आणि तसाच कोणीतरी तो फोटो टिपलेला आहे आणि तो प्रकाश महाजन यांच्या घरात दर्शनी भागात लावलेला आहे. आणि खाली पुन्हा एकदा बघू शकता आपण की इथे हा इंदिरा गांधींचा फोटो. नाही, आम्ही साहेब असंच एकदा बोलत बसलो असताना बाळासाहेबांची चर्चा निघाली. नवीन ट्रान्झिस्टर आलता आणि ते आणीबाणी, तर ते बाळासाहेबांनी त्यावेळेस काढलेलं चित्र होतं. हे कागद रफ कागद आहे. ते काही ते मी चर्चा करत असताना साहेबाला म्हणलं ते मार्मिकमध्ये असं चित्र आलं. ते साहेबांनी पटकन बसून काढलं. मी लगेच म्हणलं साहेब आता मी घेऊन जातो. मागणारे बरेच होते तिथं, मी त्यांच्याकडून घेऊन आलो. मग मी म्हणलं साहेब तुम्ही खाली सही करा, आणि लोकांना ते वाटणार नाही. पण कौतुक ह्या गोष्टीचं आहे की ज्यावेळेस बाळासाहेबांनी चित्र काढलं त्यावेळेस बहुधा 1ली-2री वर्गात राजसाहेब असतील. पण त्यांना ते मार्मिकमध्ये पाहिलेलं चित्र लक्षात आले की ते जुनं चित्र आणि हे जे चित्र काढलं ते हुबेहूब असेल. म्हणजे बाळासाहेबांनी काढलेलं चित्र आणि या चित्रात तुम्हाला किंचितसा फरक दिसू शकतो. पण इतके त्यांच्या त्या कुशाग्र बुद्धीमध्ये ते काढले. एक साधा कागद होता, मी तेवढं पटकन उचलून हे ते चित्र आहे
ज्या वेळेला आणीबाणी लागू झाली होती ना, आणीबाणी देशाला रेडिओच्या माध्यमातून कळली होती आणि त्या संदर्भातलं हे राज ठाकरेंनी रेखाटलेलं चित्र आहे, जे अस्सल चित्र प्रकाश महाजन यांच्याकडे आहे. हा फोटो आणि तुमच्या कपाळावरती राज ठाकरेचं नाव कोरलं जाणं, काय सांगाल? कसं असतं, एखाद्या माणसाला आपण अतिप्रेम करतो, भांडण त्याच्याशीच होतं ना. कदाचित फार एकमेकावर प्रेम करणारी, विश्वास ठेवणारी माणसं भांडतच असतात, हा जगाची रीत आहे. ह्याचा अर्थ त्यांचं प्रेम कमी असतं, विश्वास कमी असतो असं नाही. मी कालही म्हटलं की मला देव बदलायचा नाही, मला असं वाटतं की देवाने मला बोलवावं, मी येईल देवळात. राज ठाकरेंचा फोन आला तर तुम्ही जाल? आम्ही जिनं काल चौकशी केली, भेटायला येतो म्हणजे विषय तो नाही. मला असं वाटतं की विषयात एक संधी आहे आणि त्या संधीत आमच्यासारख्या प्रामाणिक माणसाला काही नको आहे. तुम्ही फक्त पाठीवर हात टाका आणि लढ म्हणा, आम्ही लढतोय. राज ठाकरेंच्या फोनची अपेक्षा आहे? रोज फोन आले तर मला नको आहेत का? मी रोज, माझी तर इच्छा आहे की राजसाहेबांनी मला तिथं खोली करावी, वॉचमन म्हणतो. रोज आपल्या नेत्याला रोज भेटायला नाही वाटतं. ते भाग्यवान लोक आहे जे राजसाहेबाला रोज भेटतात. आम्हाला त्यांचं हेवा वाटतं, पण ते भाग्य आम्हाला लावत नाही. पण आमच्यासारखे असे काही प्रामाणिक कार्य उरलेले आहेत जे एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत पक्ष जिवंत ठेवतात, त्यांना योग्य सन्मान मिळावा एवढीच माझी भावना होती. दुसरा एक महत्त्वाचा प्रकाश महाजन यांच्या व्यक्तिमत्वाचा पैलू म्हणजे प्रकाश महाजन हे उत्तम प्रतीचे वाचक आहेत. त्यांच्याकडे हजारो पुस्तकांचा खजिना आहे आणि ते नियमित ते पुस्तकं वाचत असतात आणि त्यांच्या त्या ज्या वेळेला मुलाखती घेतल्या गेल्या त्या वेळेला त्यांचं वाचनाचा त्यातून जो आहे तो अंश आपल्याला पाहायला मिळतो. हे शककर्ते शिवराय, त्याचबरोबर शिवपुत्र छत्रपती राजाराम, त्यांच्यावरचा खंड, वेद महामानवांचा, अशी सगळी पुस्तकं आहेत. मराठी रियासतीचे सगळेच्या सगळे खंड प्रकाश महाजनांकडे असलेच पाहायला मिळते. इकडे सुद्धा पुस्तकांचा भरपूर मोठा खजिना जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे. काका, बरेचसे नेते बघितले मी, त्यांच्याकडे पुस्तकं खूप असतात पण ते किती वाचलेत कळत नाही. तुम्ही तरी वाचलेत का सगळे? मी रेफरन्स कुठून देतोय जे काही लक्षात राहतात. विशेषतः मला ऐतिहासिक पुस्तक वाचण्याचा खूप आवड आणि मी चांगल्या लेखकाचे पुस्तक सोबत ठेवलेले आहेत. मिर्झा गालिब माझा आवडता शायर आहे, त्याची काही पुस्तकं आहेत. मला प्रमोदजीला शेवटी त्यांना भेटायला गुलाम अली आले होते, तर प्रमोदजीला शायरी बिरी हा काही प्रकार माहीत नव्हता. मला नेहमी म्हणायचं, तू काय ते कॅसेट ऐकत असतोस? मग मी त्यांना ते सगळं समजून सांगितलं. त्यांना मराठी, उर्दू टू मराठी डिक्शनरी दिली आणि मला वाटतं 81 लोधी इस्टेट दिल्लीला प्रमोदजी राहत असताना अटल बिहारी वाजपेयी, अडवाणीजी, जावेद अख्तर, शबाना आझमी हे सगळे माझ्या घरी त्यावेळेस तिथं आले होते. मला मुद्दामून बोलून घेतलं होतं आणि सहज मला एक आठवण आहे की 1900 मला वाटतं 83-84ला गुलाम अलीचा पुण्यात एक कार्यक्रम झाला होता. आम्ही त्यावेळेस प्रमोदजीला म्हणलं होतं की मला त्यांना भेटायचं आहे. प्रमोदजी म्हणले, अरे खूप मोठा माणूस आहे, आपण तिथपर्यंत नाही पोहोचू शकत. ती माझी एक इच्छा होती. प्रमोदजी 3 मेला गेले. 1 मेला गुलाम अली त्यांना भेटायला हॉस्पिटलला आले होते आणि मी समोर उभा होतो. छोटीशी मूर्ती. मी पुढे गेलो, त्यांचा हातात हात घेतला. ती जी एक अनुभूती होती, कलाकार, तो जो हात होता, एक निष्पाप लहान मुलाचा हात आपण आपल्या हातात घेतल्यावर जी भावना होती, ती भावना मला त्यावेळेस झाली. आणि मला असं वाटलं, माझा भाऊ तर कोमामध्ये, पण त्याला असं वाटलं जाता जाता आपल्या लहान भावाची इच्छा पूर्ण करावी, गुलाम अलीची भेट. तुम्ही फार भाग्याचा क्षण, मी ते विसरू शकत नाही. आणि प्रमोद महाजननं मला हे पुस्तक भेट दिलं, जावेद अख्तर यांचं तर्कश नावाचं. हे प्रमोद महाजनचं स्वतःचं अक्षर आहे. येस. प्रिय अनुज म्हणजे लहान भाऊ. अच्छा. ज्याच्याकडून गझल कशी ऐकावी व कशी भोगावी, गझल भोगावी लागते, नुसते ऐकून जमत नाही, हे शिकलो. प्रमोद महाजन, 21 ऑगस्ट 96. त्यांनी तुम्हाला इतक्या प्रेमानं आवडीनं पुस्तक गिफ्ट केलं. त्यांना मला त्यावेळेस आशीर्वाद दिला. हे धीरे त्यांचं हे इंग्रजी आणि हे उर्दू.
हे त्यावेळेस ते म्हणले मी याच्यावर सही नाही करणार. त्यांना मी समजून सांगितलं प्रमोद महाजनने काय लिहिलं आहे. ते म्हणले याच्यावर मी सही करणे इतका मोठा नाही. ते माझं शिवाजी महाराजावरचं प्रेमसुद्धा त्यांना ज्ञात होतं. आणि शोध शिवशाहीचं पुस्तकाचं त्याने ज्यावेळेस त्यांच्याकडून विमोचन झालं ती मूळ प्रतसुद्धा मला त्यांनी दिली. हे वसंत कानेटकरांनी हे पुस्तक लिहिलं, त्याचं विमोचन त्यांनी केलं होतं. ते तिथून इथं आले आणि मला ही प्रत त्यांनी दिली. ही त्यांच्या हातून विमोचन झालेली मूळ प्रत आहे. हे त्याच्यात प्रमोद महाजन हे त्यांच्या हातानं काही गोष्टी अंडरलाईन केल्या करून त्याचा उल्लेख त्यांनी विमोचनात पुस्तकं काय काय वाचलं हे त्यांच्या हस्ताक्षरात उल्लेख केलेला आहे. इतका वेळ मिळायचा त्यांना? हो, वाचन तेही करायचं ना. शेवटी काय आम्ही ज्यावेळेस कॉलेजला असतो तर वाचनाशिवाय दुसरं काही मिळायचंच नाही. त्यामुळं मी त्यांना एक 100 मूड्स ऑफ गालिब म्हणून एक पुस्तक त्यांच्या वाढदिवसाला भेट दिलं होतं. आता दुसऱ्या प्रश्नाकडे येऊयात. म्हणजे तुम्ही जे एक बंड पुकारलं होतं त्या बंडाची ही प्रतिमा आहे. याच घटनेचं वार्तांकन करायला मी स्वतःच होतो की नारायण राणे यांच्या विरोधात तुम्ही दंड थोपटले होते आणि या मला मारायचं असेल तर मी क्रांती चौकात जातोय. तर नारायण राणे नावाच्या गुंडाविरुद्ध लढायला तयार प्रकाश महाजन यांनी भेट दिले. पण हे वास्तव आहे. काय सांगाल त्या घटनेबद्दल, ह्या दंड ठोपटण्याच्या घटनेबद्दल? नाही, काय झालं की नारायण राणेसारखे खरं म्हणजे ते मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार एवढे सगळं राहिले होते. त्यांनी खरं म्हणजे राज ठाकरेंना फोन केला असता किंवा मला जरी फोन केला असता काय, तसं मी काही वावगं बोललो नव्हतं. मला वाटतं मी तुमच्याच पुण्याच्या प्रतिनिधीला तो इंटरव्ह्यू दिला होता ज्याचा त्यांना खूप राग आला आणि तो स्पेशली त्यांनी उल्लेख केला. मी कधीही कुणावर शक्यतो कमरेखाली भाष्य करत नाही, पण त्यांना तो राग आला काय माहीत नाही. आणि मग त्यांनी त्याचा उल्लेख करून मला ज्या पद्धतीनं तू आमच्या रस्त्यात आला तुला बघून घेईन, तुला उलट्या करायला लावीन असं म्हणल्यावर माझ्यासमोर दोनच पर्याय होते. एक त्यांना माफी मागून शरण जाणे, नाहीतर बंड करणे. दुसरा पर्याय मी निवडला. बंड करून तुम्ही दंड ठोपट. हो, मग शेवटी मला सांगा ना की नाहीतरी असं आपल्याला हे होणार आहे. तर वाघ म्हणलं तरी खातो, वाघ्या म्हणलं तर खातो, तर होऊनच जाते काय. तरी अशा दंड ठोपटणाऱ्या कार्यकर्त्यावरती अन्याय आहे. खरं सांगू का, म्हणजे कधी कधी असं वाटतं की आपण 2 शब्द बोलतो, लोकांना आवडतात, लोक त्याला प्रतिसाद देतात, आपण तळमळीनं काम करतो. आणि मला असं नेहमी वाटतं की पक्षात एकमेकात का स्पर्धा असावी, अशी नसली पाहिजे. हा पक्ष एकदम आम्ही अजून केडर बेसमध्ये सुद्धा नाही आहेत. मासमध्ये बेसमध्ये गेल्यावर ठीक आहे, पण केडर बेसमध्ये तरी एकमेकाविषयी प्रेम आस्था असली पाहिजे ना. आणि माझ्यासारख्या माणसाला काय पाहिजे, मला काही निवडणूक लढवायची नाही, मला काही माझ्या मुलाला राजकारणास पास्तेप करायचं नाही. मला एक असं वाटतं की आपण जो व्यक्ती आपल्याला आवडतो त्याच्यासोबत आपण काम करतो तर चांगलं काम करा. मी कधीही स्वतः फार काही अपेक्षा ठेवली नाही, पण शेवटी राजकारणात माणूस थोडा बहुत सन्मान, थोडं बहुत प्रेम एवढ्यासाठीच असतं, बाकी काय. स्पर्धा कुणाची कुणासोबत? म्हणजे असं मध्यंतरी जाणवलं की संदीप देशपांडे नाही, सगळे बिचेमारे माझ्या मुलासारखे, ते मला खूप चांगला मान देतात. स्पर्धा कुठली असते स्पर्धा, लोकांना वाटतं ना कसं आहे शेवटी. पण हे त्यांना माहीत नाही की स्तुती किंवा प्रशंसा ही एक अशी तरुणी आहे, ती कायम कोणाची झाली नाही. आज माझ्याजवळ, उद्या अजून कोणाजवळ, याच्या अगोदर कोणाजवळ होते. त्याच्यामुळं काय त्याचं काय असतं, आज मी बोलतो, उद्या कोणी माझ्यापेक्षा चांगला आला त्याच्याकडे जाते. फार चंचल आहे ती, पण त्याच्यासाठी भांडण करण्यात काय अर्थ नाही ना. राज ठाकरेंसाठी तुम्ही अनेकांना अंगावर घेतलं. म्हणजे नारायण राणे होते, नारायण राणे काय तुमच्यावरती बोलले नव्हते, ते राज ठाकरेंवरती बोलले होते म्हणून तुम्ही त्यांना प्रतिक्रिया दिली, त्यामुळे ते तुमच्या अंगावरती आले. सुषमा अंधारे होत्या ज्यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली होती की उठ दुपारी घे सुपारी. त्यांच्यावरती सुद्धा तुम्ही त्याच शब्दामध्ये बोललात आणि त्यांना सुद्धा तुम्ही अंगावरती घेतलं होतं. अजून बरेच लोक आहेत की ज्यांना तुम्ही गुणरत्न त्यांनाही तुम्ही अंगावरती घेतलं, टोकाचं अंगावरती घेतलं. हे सगळं केल्यानंतर सुद्धा तुम्हाला असं साईडलाईन केलं जातं. काय सच्च्या कार्यकर्त्यांनी लढायचं का नाही असाही प्रश्न निर्माण होतो याच्यातून. होऊ शकतं कधी कधी थोडं जरा असं
अडचणीचं येतं. कधी कधी निराशा येते. मग ती कसं होतं की फार कुठंतरी जागा पाहिजे ती काढायला. ती जागा नसली की आज माझे मित्र बाळा नांदगावकरचा फोन आला, मी त्यांना बोलूच दिलं नाही. मग आज मी मोकळा झालो तुमच्याशी मोकळेपणाने बोलायला. अशी जागा असली पाहिजे ना. कुठंतरी चुकतंय राजसाहेबांचं. ते माझे नेते आहेत, मी कसं म्हणू शकतो चुकतेत का काय ते. शेवटी ते सगळे आमच्यासाठीच करतात ना. आमची प्रतिष्ठा त्यांच्यामुळेच आहे ना. प्रकाश महाजन राज ठाकरेपासून बाजूला गेला. 10 वर्ष मी बाजूला जाऊन पाहिलं. त्याच्यामुळे मलाही बोलायला लाजसुद्धा वाटत नाही, संकोच वाटत नाही. प्रकाश महाजन हा आहे तो राज ठाकरे. ठीक आहे, परिवाराची मला एक परंपरा आहे, पण त्या परंपरेला जाणून मी कुठंतरी पडलो. मला त्यांनी एक जे स्थान दिलं ते राज ठाकरेंनी दिलं ना. मी कधी कधी अमान्य केलंच नाही. म्हणून नेहमी काल म्हणले की माझ्या कपाळावर राज ठाकरे हे कोरले गेले, मला ते मिटवायचं नाही. भले मी त्यांच्यासोबत असेल नसेल, शरीरानं नसेल, विकलांग होईल, काय होऊ शकतं, पण माझ्या मनात हा कधी विचारच आला नाही की आपण. त्याच्यामुळं मला कुणीही काल फोन केला नाही. त्यांना माहिती याला बोलण्यात काय अर्थ नाही, हा काय आपल्याकडे येणार नाही. हे राज ठाकरेशी भांडला तर हा पुन्हा तिथंच जाईल. त्याच्याशिवाय त्यांना करमत नाही. मला माहीत नाही माझ्याशिवाय त्यांना करमतं का नाही, पण मला त्यांच्याशिवाय करमत नाही. ठीक आहे, देवळात देव काही भक्तांना बोलवत नाही आहे माझ्या दर्शनाला. राज ठाकरे तुमचे देव आहेत. याच्यावर एक शेर सांगतो. सबकी नजरों में हो साकी ये जरूरी है मगर. साकी म्हणजे दारू देणारी स्त्री नाही, तर शायर देवाला म्हणतो. सबकी नजरों में हो साकी ये जरूरी है मगर सब पे साकी की नजर हो ये जरूरी नाही. प्रत्येक भक्ताच्या नजरेत देव असला पाहिजे, पण देवाच्या नजरेत फक्त प्रत्यक्ष सगळे भक्त असतील असं नाही. मग प्रकाश महाजन नावाचा भक्त राज ठाकरे नावाच्या देवाच्या भेटीला जाणार आहे का? बोलायला तर नक्कीच आहे. देव बोलवतच नसतो ना. बघू. अमित ठाकरेंना भेटणार आहात? अरे त्यांनी मला बोलावलं आहे, मी नक्कीच आहे. तर हे होते मनसेचे नेते प्रकाश महाजन यांचा संपूर्ण जीवनपट आपण या मुलाखतीमधून उलगडलेला आहे. राज ठाकरेंनी बोलवलं तर मी भेटायला जाईन, मात्र अमित ठाकरेंचा मला फोन आलेला आहे, मी त्यांना जरूर भेटेन अशी प्रतिक्रिया प्रकाश महाजन यांनी दिली. कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.